आता आता तिथे पण काय होत आहे, चालू होत आहे, बंद होत आहे, चालू होत आहे, बंद होत आहे. मग तसंच आहे आमच्या जीवनात पण. जसं आमचे विचार आशेमध्ये जातात तसं आमच्या जीवनातला चमत्कार अचानक जो होणार आहे तो आम्ही काय करतो. मग आम्हाला हे बघायचं की मी आशेमध्ये चालत आहे, आणि आशेमध्ये माणूस केव्हा चालतो, किंवा एक व्यक्ती आशेमध्ये चालतो. जिप्सन काय वाटते, एक व्यक्ती आशेत का चालतो? बोल रिन्सिया, का वाटते असं पुढे आले की बरं येते? का का चालतो? आदर्श सांग, एक व्यक्ती आशेमध्ये का चालतो? अरे बोल, काय झालं? का चालतो एक व्यक्ती आशे, शिष्टर एक व्यक्ती आशेमध्ये का चालतो? कारण काय, एक व्यक्ती जेव्हा आशेमध्ये चालतो, आशेमध्ये जो जगतो, त्याचं कारण काय असते? अच्छा अच्छा अच्छा, उदाहरण उदाहरण. आता मला ही खुर्ची बनवायची आहे, माझ्याकडे याचा साचा आहे, पण मला ही खुर्ची भेटतच नाही, त्याचं कारण काय आहे? माझ्याकडे प्लॅस्टिक नाही आहे. जोपर्यंत मी माझ्या मोल्डिंग मशीनमध्ये प्लॅस्टिक टाकणार नाही तोपर्यंत खुर्ची काय बनणार नाही. मग मला खुर्ची पाहिजे, पण ती भेटत नाही आहे. का? कारण माझ्याकडे मटेरियल नाही आहे. मग आशा पूर्ण कोण करतो? जे मला हवं आहे आणि जे अगोदरच प्रभू येशूने दिलं आहे, तर ते पूर्णत्व कुठून मला अनुभव करू शकतो मी? विश्वास. जेव्हा मी विश्वास देतो तेव्हाच माझ्या जीवनात जे मला पाहिजे ते अक्षरशः दिसायला लागते. मग आशेमध्ये का माणूस जीवन जगतो अनेकदा? त्याचं कारण काय? अरे बोला. एक व्यक्ती आशेमध्ये का जीवन जगतो? हाँ बरोबर. और थोड़ा और आगे. हा, नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढं मला वचनाचं ज्ञान आहे तितकंच माझ्याकडे विश्वास आहे. जेवढं मला वचनाचं ज्ञान आहे तितकंच माझ्याकडे, आणि तितकंच जे मी इच्छिते ते माझ्या जीवनात मला दिसणार आहे. माझ्या ज्ञानाच्या जास्त कधीच माझा विश्वास असू शकत नाही. कारण जर मला विश्वास कुठून येतो? वचनातून. मग जर माझ्याकडे वचन नाही म्हणजे माझ्याकडे विश्वास आहे नाही आहे. मग असं एखादी व्यक्ती बोलू शकते, मला भरपूर भरपूर विश्वास आहे, भरपूर भरपूर विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, पण समजा तिच्याकडे कामच होत नाही, तर का नाही होत असेल? हा, वचन नाही. मग ह्याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? कारण जर वचन नसेल तर त्या ठिकाणी विश्वास, मग जेव्हा विश्वास नसतो तेव्हा आम्ही म्हणतो होणार आहे, प्रभू मला देणार आहे, माझा ठाम विश्वास आहे की तो माझ्यासाठी करणार आहे. पण कधी? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, पण कधी ते माहिती नाही. मग किती वेळा आम्ही आशेमध्ये प्रभूकडे मागतो आणि विश्वास वापरतो. आशा काय बोलते? कसं समजणार आम्ही आशेमध्ये प्रार्थना करत आहोत? कसं समजते आशा, आम्ही आशा वापरत आहोत? नाही. अजून? लेकिन हमारा प्रार्थना आशा में है, कैसे हमें पता चलेगा? मैं बता अभी। नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण मी आशा वापरत आहे आणि मी आशेत जगत आहे, तर माझे प्रत्येक शब्द, माझं बोलणं देवाबरोबरचं नेहमी फ्युचर टेन्समध्ये. म्हणजे काय? भविष्य काळामध्ये मला ती दिशा दाखवत आहे. म्हणजे होणार, होईल,
बरा होईन, बरं कर, आशीर्वाद दे, ते काय आहे? आता आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्सला काय बोलतात? वर्तमान काळ आहे का पुढे होणार आहे? मग विश्वास काय आहे? वर्तमान काळ का पुढे होणार आहे? हा, वर्तमान काळाला काय बोलतात तुमच्यात? आता 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 जिप्सन काय बोलतात वर्तमान काळ? प्रेझेंट टेन्स ना, म्हणजे आता. बरोबर आहे. आता म्हणजे आताच झालेलं आहे. एक सेकंड नंतर नाही, काय त्याच्या पुढे पण नाही, तर आत्ताच्या आत्ता ते झालंय. पण जेव्हा पण मी शब्द बोलत आहे आणि ते शब्द मला दाखवत आहे की कोणत्या दिशेला घेऊन जात आहे, पुढे जाऊन होणार आहे. म्हणजे माझे विचार सुद्धा, जर मला हे विचार मी घेतले आहेत की पुढे जाऊन ती गोष्ट होणार आहे, पुढे जाऊन ती गोष्ट होणार आहे. जर तुमचं डोकं दुखत आहे आणि तुम्ही घेऊन बसले की मी वचन बोलते, आता थोड्या वेळाने ते बरं होणार आहे, मग काय आहे? आशा का विश्वास? आशा. पण जेव्हा मी बोलते मी बरी झालेली आहे, आता मी स्वस्त मस्त आहे आणि उठते आणि कामाला जाते, तर तो काय आहे? पण आशा काय म्हणते? मी बोलते की मी बरी झाली आहे, पण मी अजून पण अशीच बसली आहे. का बसत आहे? कारण आतमध्ये काय आहे? आशा. होणार, होणार, होणार. पण कधी होणार? कधी होणार माहिती नाही. मग लिया, विश्वास 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 नेहमी आत्ता आहे. विश्वास नेहमी आता आहे. विश्वास नेहमी आता आहे. विश्वास नेहमी जितकं मला वचनाचे ज्ञान आहे, जितकं मला वचनाचे ज्ञान आहे, तितकाच असतो. विश्वास नेहमी जितकं मला वचनाचं ज्ञान आहे तितकाच असतो. म्हणजे माझ्या वचनाच्या, जेवढं मला वचन माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही बनू शकते. उदाहरण, आता माझ्याकडे लाकूड आहे आणि प्लास्टिक आहे. काय आहे? लाकूड आणि प्लास्टिक आहे. तर आता मी काचेचा ग्लास बनवू शकतो का नाही बनवू शकत? काचेचा ग्लास नाही बनवू शकत. का? का नाही बनवू शकत? जर माझ्याकडे प्लास्टिक आहे, लाकूड आहे, मग आता मी काचेचा ग्लास बनवू शकतो का? का नाही बनवू शकत? हा, मग याचा अर्थ मला जे जे पाहिजे आहे, माझ्या जीवनात जी जी कमतरता आहे, ती माझी इच्छा आहे, ती माझी आशा आहे, पण ती पूर्ण तेव्हाच होणार जेव्हा मी त्याच्यामध्ये तो पदार्थ, ते मटेरियल टाकणार. आणि ते मटेरियल कशाद्वारे भेटते मला? कशाद्वारे भेटते? वचनाद्वारे. पण जी वचनं ज्या परिस्थितीसाठी माझ्याकडे आहेत तीच मी वापरू शकतो का नाही?
त्याच्या व्यतिरिक्त मी कोणतं वापरू शकतो का जे मला माहीतच नाही. म्हणजे माझ्या जीवनात अशा काही इच्छा आहेत ज्याच्याबद्दल मला अजून काही वचनं माहीतच नाही, तर त्या कधी मी माझ्या जीवनात अनुभव करू शकतो का पूर्ण झालेल्या? मग काय वाटते, जितकं माझ्याकडे वचन आहे तितकंच माझ्याकडे विश्वास आहे. बरोबर आहे का नाही? पण जितकं माझ्याकडे ज्ञान कमी आहे, जितकं माझ्याकडे वचन कमी आहे, तितकंच माझ्याकडे मटेरियल पण विश्वास पण कमी आहे. मग आता ही खुर्ची आहे, समजा ही खुर्ची 1 किलोची आहे, तर ही बनायला मला मशीनमध्ये किती प्लॅस्टिक टाकावं लागेल? ही खुर्ची 1 किलोची आहे ना, तर मला मशीनमध्ये किती किलो प्लॅस्टिक टाकावं लागेल? हा, 50? 1 किलोच्या किती टाकावं लागेल? 1.5-2 किलो का? मग माझी आशा दर 10 करोड रुपयाची आहे, तर मला किती त्याच्यात विश्वास टाकावा लागेल? 1 रुपया एवढा. हा, मग केवढा? माझी आशा जर 50,000ची आहे तर किती टाकावं लागेल? पण जर माझी प्रार्थना नेहमी आशेमध्येच आहे, आशेमध्येच आहे, होईल होईल होईल, कर्ज फिटेल, कर्ज फिटेल, बरा होईल, बरा होईल, मुक्ती भेटेल, मुक्ती भेटेल, पण कधी माहिती नाही. मग किती वेळा आमची प्रार्थना अनेक वेळा आशेमध्ये आम्ही करतो, प्रभू मला बरं करील. परमेश्वर आहे ना करायला, तो नक्की करील. पण प्रभू सांगतो, तुझी मुलं पुढे जाऊन ती बदलणार नाहीत, तर ती आता या क्षणाला बदलली आहेत. जर तू विश्वास ठेवते तर पुन्हा पुढे तू त्या गोष्टीचा विचारच नाही करणार की पुढे जाऊन ती बदलतील. तर प्रभू सांगतो ती आत्ता या क्षणाला बदलली आहे, म्हणून तुला फक्त काय द्यायचं आहे? धन्यवाद द्यायचा आहे की माझी मुलं पूर्णपणे बदली झाली आहे. सोपं आहे का कठीण आहे? सोपं आहे का कठीण आहे? मग मला हे समजायचं आहे की मला आशा जी आहे ती मला काही देऊ शकत, ती मला फक्त वाट बघायला लावू शकते. माझी आशा मला काय करायला लावू शकते? मग असं आहे का आशा वाईट आहे? सगळ्या आशा वाईटच आहेत? सगळी आशा वाईट आहे असं आहे का? उदाहरण, प्रभू येशूने सांगितलं मी तुम्हाला घ्यायला येणार आहे, तर ते पण भविष्य काळ आहे ना. मग चूक आहे का बरोबर आहे? का बरोबर आहे? कारण त्यांनी लिहिलंय. तिकडे मला विश्वास असो का विश्वास नसो, जे लिहिलंय ते तर होणारच आहे. पण मला विश्वास केव्हा पाहिजे? ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या अनुभवण्यासाठी पाहिजे, का ज्या गोष्टी अगोदरच झाल्या आहेत त्या अनुभवण्यासाठी पाहिजे? ज्या गोष्टी अगोदरपासून झाल्या आहेत. मग जेव्हा मी बोलतो धन्यवाद येशू मला जॉब भेटला आहे, आणि मी मनन करतो आज तरी मला कदाचित जॉब भेटेल, आज तरी मला तो जॉब भेटेल, मी जात आहे इंटरव्ह्यूला आणि मला नक्की आज भेटेल. विश्वास आहे का नाही? विश्वास नाही. मग काय? अरे विश्वास नाही. उदाहरण समजा आदर्श घेऊ, आदर्श उदाहरण घेऊ ना, तो हाच बोलतो कधी पण, काही प्रॉब्लेम नाही. बोल, जेव्हा तो बोलतो धन्यवाद येशू जॉब भेटला आहे, 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 आणि जसं तो घराच्या बाहेर निघतो आणि मनन करतो, वाटते आज तर मला नक्की भेटणारच आहे आणि प्रभू माझ्या बरोबर आहे आणि आज तो जॉब मला तो नक्की देणारच आहे आणि मी या इंटरव्ह्यूला पास होणारच आहे, काय पण होऊ दे.
बरोबर आहे का नाही आहे तो? आहे तुझा मित्राची तू बाजू नाही घेत? चूक आहे का बरोबर आहे? का चूक आहे? अरे पण तो बोलला ना, धन्यवाद येशू भेटला, 1000 वेळा बोलला तो घरी बसून. भले त्याची प्रार्थना विश्वासामध्ये होती, मटेरियल पण त्याने दिलं, पण तरी पण तो बघत होता मला साचा कसा आहे, साचा बरा आहे का, मटेरियल भरलंय का नाही भरलंय, कधी भरेल. मग त्याच्या जीवनात ती गोष्ट कधी पूर्ण होऊ शकते का नाही होणार? असेच जगत आहे की पुढे जाऊन कधीतरी होईल. पण ज्या क्षणाला तो विश्वास बोलतो की हे काम झालेलं आहे आणि तो काम चालायला लागतो, मग किती पण लोक येऊ दे, तो बोलतो झालंय, मला जॉब भेटलेला आहे, माझी नोकरी पक्की झाली आहे, चांगल्या कंपनीत मला जॉब भेटलेला आहे. कधी किती दिवसांनी भेटणार आहे? 2 दिवसांनी की आत्ता या क्षणाला भेटला आहे? मस्त आहे ना विश्वास शिकणं, बरं वाटते ना जरा. काय बरं वाटते? कारण हे इतकं सोपं आहे ना, जर मी वापरलं तर गॅरंटी आहे माझं जीवन पूर्णच्या पूर्ण बदलणार. पण मला बघायचं मी आशा तर, अच्छा उदाहरण, तुम्ही मुक्त होणार का नाही थोड्या दिवसांनी इथे रोज आले तर? होणार का नाही होणार? होणार बोलली, होणार ना? कधी? पण मी प्रभूला प्रार्थना करताना काय बोलते? मी कधी मुक्त होणार प्रभू, प्रभू मी कधी होणार प्रभू, प्रभू भीती कधी जाणार प्रभू. आता विश्वासात प्रार्थना करत आहे की आशा आहे? कसं समजणार आशा आहे? मला पुढची तारीख देते, कधी ते माहिती नाही. माझ्या जीवनात पैसे येणार आहेत, कधी येणार? पण विश्वास काय बोलतो? आत्ताच ते आलेले आहेत, आत्ताच ते आलेले आहेत, आत्ताच तुझ्या अपराधांची क्षमा आत्ताच्या आत्ता झालेली आहे, आत्ताच तुला आरोग्य मिळालेलं आहे. समजतंय का नाही समजतंय? एका बाईला आम्ही वचन दिलं, कशासाठी? मुलासाठी. बरोबर आहे ना? तूच बोलला ना मला, मुलासाठी. तर जेव्हा वचन दिलं मुलासाठी, त्यावेळेला ही बाई काय बोलू लागली? धन्यवाद येशू तू मला बाळाची देणगी दिली आहे, धन्यवाद येशू तू मला बाळाची देणगी दिली आहे, धन्यवाद येशू तू मला बाळाची देणगी. आणि लगेच तिच्या पोटात थोडंसं दुखू लागलं. ब्रदर प्रार्थना करा, मला वाटते दिवस जाणार आहेत. काय वाटते तुम्हाला? हा आशा. आणि अनेक वेळेला आशामुळेच आम्ही आमचा विश्वास बंद करतो आणि तिथे विश्वासच काम नाही करत आणि आम्हाला जे प्रभूने दिलंय त्याचा कधीच आम्ही जीवनामध्ये अनुभव करू शकत. उदाहरण कोणच नाही यार इथे, ये जिप्सन तूच ये. आता 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 जिप्सन मला बोलतो, आम्ही दोघांनी प्रार्थना केली. जिप्सन बोलतो मला ब्रदर 10,000ची भरपूर भरपूर गरज आहे, कर्ज फिटण्यासाठी मला भरपूर भरपूर गरज आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केली की हे पिता परमेश्वर, मी विश्वास ठेवतो की आता याचं कर्ज फिटलेलं आहे, याला जितक्या पैशाची गरज होती ती आता पूर्ण झालेली आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. आणि मी याला बोलतो जा तुला पैसे भेटलेत. आता हा काय करेल? ब्रदर नक्की येतील ना? ब्रदर नक्की आपलं काम होईल ना? किंवा पुढे जाईल, अरे रिन्सियस सिस्टर थोडं मला गरज होती, थोडं प्रार्थना करा ना. आताच ब्रदरकडे गेलेलो, प्रार्थना करून आलो, पण ते बोलते दिलेलं आहे पण कुठे आहे ते भेटत नाही, म्हणून तुम्ही एकदा करा. मग आता हा बरोबर आहे? काम होईल? ब्रदर सांगतो तुला दिलाय, तो पण म्हणतो आमेन भेटलाय, आमेन
भेटलाय, माझं काम झालंय, पैसे आता आहेत. पण नंतर विचारतो, ब्रदर नक्की काम होईल ना? किती तारखेपर्यंत होईल? आता हा विश्वासात आहे की आशेमध्ये जीवन जगत आहे? आशेमध्ये जगत आहे. मग मी प्रार्थना आशेची करतो. कदाचित आम्ही दुसऱ्याला बोलतो, अरे तो आशेची प्रार्थना करतो, आशेची प्रार्थना करतो, आशेची. पण बघायला गेलं आम्ही कुठे आहोत? आम्ही आशेची प्रार्थना भले करत नाही, आम्ही विश्वासाची करतो, पण कदाचित अजून सुद्धा आमचे विचार आशेमध्ये असू शकतात. मी बोलत नाही आहेत, मी बोलतो कदाचित असू शकतात. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, थँक्यू. समजलं का नाही समजलं? मग जेव्हा रिन्सिया बोलते की धन्यवाद येशू, माझ्या बोटीला मावरं भेटलेलं आहे, मासा भेटलेला आहे, आणि पुढे जाऊन बोलते, मला वाटते रिंकल आज आपण एवढं वचन बोललो ना, कदाचित आज तरी या बोटीला मासा भेटेल. बरोबर का नाही? नाही भेटणार. कशी आशा झाली? मी बोललो ना धन्यवाद येशू बोल, काम होईल तुझं. आणि अनेक वेळा आम्ही किती लोकांना बोलतो, बोल धन्यवाद येशू, काम झालंय, काम झालंय. आणि आम्ही पण स्वतः बोलतो धन्यवाद येशू, काम झालंय, काम झालंय. बोल धन्यवाद येशू, काम झालंय, काम झालंय. आणि तरी चिंता करतो, भेटेल का मला? भेटेल का मला? म्हणजे मी वापरत विश्वास आहे, विश्वास पण जमा होत आहे, पण माहीत पडतं मी मोल्डिंग मशीनचं बटनच नाही चालू करत. कसं प्लॅस्टिक विरघळेल तुमचं? विरघळणार का? मग जितक्या वेळेस मी आशेमध्ये प्रार्थना करतो, ती मला नेहमी कुठे घेऊन जाते? पुढे घेऊन जाते. आणि जितक्या वेळेस मी आशेत प्रार्थना करतो, ती बरोबर जे मला वचन सांगते त्याच्या मी विरोधामध्ये जाऊन प्रार्थना करते. म्हणजे वचन काय सांगते? तू बरी झाली आहेस. आम्ही काय म्हणतो? मला बरं कर. बरोबर आहे का नाही? मग एखादी व्यक्ती जेव्हा वचन बोलायला घेते, मी कर्जातून, धन्यवाद येशू तू मला शापातून, पापातून, बंधनातून मुक्त केलाय, तर कधी केलाय? कधी केलाय? आता. पुढे जाऊन तो होणार नाही. अच्छा, उदाहरण, जेव्हा तुम्ही बोलता धन्यवाद येशू, जी गोष्ट हरवली आहे ती मला भेटलेली आहे. धन्यवाद येशू, मला भेटली आहे, भेटली आहे, भेटली आहे, भेटली आहे. बोलता का नाही? बोलता. आतमध्ये काय आहे? भेटेल आता कधीतरी, कधीतरी मला ती पुढे जाऊन भेटेल. मग आता काय आहे? काम होणार का नाही? कारण जेव्हा तुम्ही बोलता भेटली आहे, तर त्या क्षणाला तुम्हाला विश्वास धरायचा आहे की आत्ता भेटलेली आहे, म्हणून मला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे, आनंद करायचा आहे की प्रभू माझ्याकडे आता ती आहे. माझ्यामध्ये एक पण विचार नाही पाहिजे, शंका नाही पाहिजे की ती पुढे जाऊन मला भेटेल. समजतं का नाही समजतं? मग माझ्या जीवनात मला फळ कोण देते? विश्वासाची प्रार्थना का आशेची प्रार्थना? हा, विश्वासाची. आणि विश्वासाची प्रार्थना ही नेहमी कशाच्या द्वारे होते? कशाच्या द्वारे होते? वचनाच्या द्वारे. पण माझ्यामध्ये जर वचन नसेल तर मी कधी विश्वासाची प्रार्थना करू शकतो का? कधीच नाही करू शकत. समजते का नाही समजते? मग आता जे बायबलमध्ये लिहिलं आहे ते तुमच्या जीवनात तुम्ही रोज रोज इथे येणार तर ते होणार का नाही होणार? उदाहरण, बायबलमध्ये लिहिलं आहे तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. बरोबर आहे? मग तुम्ही जसं रोज येतात, वचन ऐकतात ऐकतात, एक दिवस तुम्ही नवीन उत्पत्ती होणार का नाही होणार? नाही होणार. आजी हुशार झाली रे. होणार का नाही होणार संध्या? ती होणार बोलते. खुर्ची फेका वरती उचलून मागे. होणार का नाही नवीन उत्पत्ती? तू नाही बोलते ती. पुढे जाऊन होणार. मग जेव्हा मी आता म्हणतो माझं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे, रोज बोलता ना ती पत्रिका घेऊन, माझं शरीर प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे, सैतानाला, पापाला
माझ्यावर कुठलाच अधिकार. काय वाटते, आम्ही जेव्हा बोलणार तेव्हा आमच्यावर सैतान काय करू शकणार का? नाही, नाही करू शकत ना. मग आता पुढे जाऊन बोलून बोलून माझं शरीर होणार का नाही येशूचं शरीर? येशूचं शरीर होणार नाही बोलून, तर आहे म्हणून मी जोर जोरात हक्काने अधिकाराने बोलतो, माझं शरीर प्रभू येशूचं शरीर आहे. सैतानाला, पापाला, आजाराला माझ्यावर अधिकार नाही. पण ज्या वेळेला मी माझं शरीर प्रभू येशूचं शरीर आहे हेच दाखवते की मी आशेमध्येच वचन बोलत आहे. कारण जेव्हा मी असं बोलत आहे त्या क्षणाला मी दाखवत आहे की ही गोष्ट मी ह्यासाठी बोलत आहे की ती पुढे जाऊन कदाचित माझ्यासाठी होईल. पण ज्या क्षणाला मला माहिती आहे की मी माझं शरीर प्रभूचं शरीर आहे, तेव्हा मी एकदम हिमतीने अधिकाराने बोलते की माझं शरीर प्रभूचं शरीर आहे, कारण ते पुढे जाऊन होणार नाही, तर आत्ता या क्षणाला आहे. मग जेव्हा मी बोलते प्रभू येशूचा आत्मा माझ्यावर आहे, तर पुढे जाऊन येणार का नाही तुमच्यावर? येणार बोलते ती. बघा हात लावून बघा, बरी आहे ना? बघ हात लावून बघ, बरं आहे का नाही? बघ बघ बघ, बरी आहे ना? बरी होणार ना? मग माझा नवरा बदलणार का नाही बदलणार? पुढे जाऊन बदलणार आहे तो. मी त्याला रोज आणते इथे, म्हणजे तो बदलेल. अरे तो पुढे जाऊन नाही बदलणार, आत्ता तो बदललाय आणि आत्ता या क्षणाला त्याच्यावर प्रभू येशूचा पवित्र आत्मा आहे. मग मला ह्या विचाराला परत आशेमध्ये घेऊन जायचे की त्याच्यावरच ठेवायचे की आत्ता त्याच्यावर पवित्र आत्मा आहे, आत्ता तो अभिषिक्त आहे, आत्ता तो प्रेमाने भरलाय. म्हणजे जे जे विश्वासात आहे ते सगळंच्या सगळं कधी आहे? आत्ता. किती चांगला आहे ना येशू. 2 मिनिटानंतर पण नाही, 1 सेकंदानंतर पण नाही, तर सर्व काही आत्ता. बरं आहे का बंद करू? आता का पुढे होणार आहे? तुला चांगला जॉब भेटला आहे क्रूजवर, कधी पुढे? कधी किती भेटणार आहे? कधी पण आत्ता. मग मला आत्ता जाऊन जर भेटला आहे तर मला कृती करायची आहे, मला धन्यवाद द्यायचा आहे प्रभूला, मला प्रभूला जोर जोरात टाळ्या वाजवायचं आहे, मला सगळ्यांना सांगत फिरायचं आहे आत्ता मला जॉब भेटलाय, आत्ता मला जॉब भेटलाय, आता मी जॉबला जाणार आहे, मला नोकरी भेटली आहे, माझा चांगला जॉब नोकरी फिक्स झाली आहे, आता मी चाललो आहे, थोड्याच दिवसात माझा विजा येणार आहे, मी चाललो आहे. काय बोलतील लोक? बोलणार का नाही बोलणार? पण तुम्हाला सांगू, ह्यालाच विश्वास बोलतात. यालाच काय म्हणतात? विश्वास. तुम्हाला खरं सांगतो, ज्या वेळेला मला कर्ज होतं ना, तर मला एका बँकेने फोन केला. मी असं नाही सांगत तुम्ही करा, कारण तेवढा जर तुमचा विश्वास नसेल तर फटके खाणार. बरोबर आहे का नाही? तर मला एका बँकेने फोन केला आणि काय माहिती कुठून माहीत पडलं ते, तर ती व्यक्ती बोलते का सर, जे तुमचं कर्ज आहे 2,60,000चं, 3,00,000चं, तर ते कधी भरतात तुम्ही मला सांगा. प्रभू काय सांगतो? धन्यवाद येशू, तू माझ्या गरजा पुरवल्या आहेत आणि पुढे जाऊन माझ्याकडे पैसे येणार आहेत आणि माझं कर्ज भरणार आहे. बरोबर का नाही? आशा आहे. मग त्याला काय सांगू आता? त्याला काय सांगू फोनवर? पण मी बोललो प्रभू हलणार नाही मी. मी त्याला बोललो एक काम करा, अकाउंटमध्ये फक्त 7,000 रुपये होते आणि भरायचे किती आहेत? 3,00,000. मी बोललो साहेब काहीतरी कमी करा, मी सगळ्याच्या सगळे एकदाच भरून टाकतो. तो बोलतो कमी होऊन किती होणार? 1,00,000 होणार. 2,60,000चे 1,00,000. मी बोललो काही प्रॉब्लेम नाही, मी देतो तुम्हाला. अकाउंटमध्ये किती होते? तो बोलतो कुठून देणार तू? तू एवढं 3 वर्ष झाले एक हप्ता नाही भरला ना, 1,00,000 आता तुझ्याकडे आहेत?
लगेच मी बोललो आत्ता माझ्याकडे पैसे आहेत, पण मी तुम्हाला आत्ता अकाउंटमधनं काढणार नाही, पण आत्ता माझ्या अकाउंटला पैसे आहेत, तुम्ही 28ला पाठवा लेटर घेऊन सेटलमेंटचं, मी देतो काढून अकाउंटमधनं पैसे. आता देणार का नाही? जर माझ्या बाजूला कोण असतं ना, तो बोलला असता वाटते हा येशूचं काम करून कदाचित कुठे आहे, आता माझ्याकडे आहे, मी 28 तारखेला पाठवा, आता मी रांचीला वाराणसीला जात आहे, आल्यावर लगेच तुम्हाला 28 तारखेला पैसे देणार, लेटर तयार करून ठेवा. काय बोललो? लेटर. कारण आता माझ्याकडे पैसे आहेत. समजते का नाही? पुढे जाऊन येणार नाही वचन बोलल्याने, आता माझ्याकडे आहेत. आणि खरं सांगतो तुम्हाला, 27 तारखेला सकाळी फोन आला आणि ती मॅडम सांगते लेटर मी बनवू ना, तुमचं पैसे उद्या भेटतील ना. मी बोललो ना आता आहेत पैसे, पण उद्या सकाळी काढणार आहे. बोललो ना आता आहेत पैसे, उद्या सकाळी काढणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, सकाळी जेव्हा पैसे काढायचे होते, बरोबर संध्याकाळी 8च्या सुमारास अकाउंटला बरोबर 1 लाख रुपये आले. आणि जेव्हा 1 लाख आले, गे माणसं काय बोलतील? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. नोहाला प्रभूने सांगितलं की पूर येणार आहे, 40 दिवस 40 रात्र पाणी पडणार आहे. आणि 40 रात्र 40 दिवस जेव्हा पाणी पडणार आहे, म्हणून तू एक काय बांध? तारू बांध. बरोबर आहे. मग त्यांनी लगेच का बांधायला घेतलं? कारण तो बघत होता की आता पाऊस पडायला सुरुवात झालेली, पण जेव्हा त्यांनी काम सुरू केलं तेव्हा पाऊस पडत होता. पण तो काय विश्वास ठेवला की पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, चला पटापट बांधा, पाऊस पडत आहे, पाऊस पडत आहे, पाऊस पडत आहे, पाऊस पडत आहे. आणि ज्या क्षणाला त्यांनी तारू बांधलं, 40 रात्र 40 दिवस पाऊस पडला, पूर आला. मग विश्वास कधी? पुढे जाऊन बांध 5 वर्षांनंतर बोट, की आत्ता ज्या वेळेला त्याला सांगितलं त्या क्षणाला त्यांनी मान्य केलं की पाऊस पडत आहे. समजतंय का नाही समजत आहे? उदाहरण, पवित्र मरियेला जेव्हा सांगितलं की अलिशेबेच्या गर्भात काय आहे? बाळ आहे, आणि ती 6 महिन्याची गरोदर आहे. ते कधी? पुढे का आत्ता? आत्ता ती गरोदर आहे. तर त्या क्षणाला मरिया बोलली आत्ता मी चालली, आता तर मी चालली. समजतंय का नाही समजत आहे? मग विश्वास कधी आहे? आत्ता. मी बरी झाली आहे आत्ता, माझं कर्ज फिटलंय आत्ता. मी वचन का बोलत आहे? कारण जे वचनात बोलत आहे ते पुढे जाऊन होणार नाही, ते आत्ता या क्षणाला झालेलं आहे, म्हणून मी ते आत्ता बोलत आहे. मग तुमची मुलं पुढे जाऊन बदलणार का नाही? जेव्हा ती रोज येणार तेव्हा ऐकणार, तेव्हा वचन ऐकून बदलणार का नाही बदलणार? किती भार होतोय ना बोलायला आम्हाला, होतोय का नाही? पण ज्या क्षणाला मी विश्वास ठेवतो की झालंय, त्यावेळेला मी अधिकाराने बोलतो आत्ताच बदललेली आहे. म्हणून येशूमध्ये थोडीशी भाईगिरीवाले माणसं असतात ना, त्यांचा विश्वास फटाफट काम करतो. म्हणून मी बोलतो जे कुची कुची आहेत ना, काय नाही भेटत, कारण डोक्यात चाललंय होईल, थोडंच तर दुखतोय, होईल, थोडंच आहे थोडंच आहे, होईल होईल. अरे होईल काय, ते झालंय. उदाहरण, माझी मुलगी, एकदा आम्ही जात होतो वाराणसीला, आणि वाराणसीला जायच्या अगोदर आम्ही वसईला रिट्रीटला गेलो, आणि तिथे तिला पूर्णपणे ताप भरला. घरी आली तरी 2 दिवस तो ताप जात नव्हता, पण 3ऱ्या दिवशी मला जायचं होतं वाराणसीला. आता काय करणार? जाणार का नाही? फोटो काढ या सगळ्यांचे. जाणार मुलीला टाकून? मग काय करणार? प्रभू, मी वचन बोलतो जेणेकरून माझी मुलगी
बरी होईल. होईल. मी त्या क्षणाला बोललो, धन्यवाद येशू, माझी मुलगी बरी झाली आहे, 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 आता बरी झाली आहे, बरी झाली आहे. आणि मी सरळ निघालो. कारण आता मी तिथे पोचलो, प्रवचन केलं, सगळं केलं. दुसऱ्या दिवशी बायको बोलते, कशी आहे आता? स्वस्त मस्त तंदुरुस्त आहे माझी तुझी मुलगी रे, आणि पहिल्यापेक्षा आता टिबल जेवते. बरोबर आहे का नाही? बोलो फेथ कुठे आहे? बरी आहे, स्वस्त मस्त तंदुरुस्त आहे. मग मी ती मुलगी कधी बरी झालेली? ज्या क्षणाला मी विश्वास ठेवला, बरी झाली, त्या क्षणाला ती बरी झाली. मग विश्वास कधी आहे? आता का पुढे? मग ज्या वेळेला एखादी बाई बोलते का माझं कर्ज, धन्यवाद येशू, फिटलंय फिटलंय फिटलंय, तर ती बोलून बोलून कर्ज फिटणार आहे का? ती फिटलंय म्हणून ती बोलत आहे की कर्ज फिटलंय? हा, तुम्ही मुक्त होणार का नाही होणार? कधी होणार? हा, मग कसं बोलायचं? विचार करून झालेली आहे. आता तुम्हाला विचारलं, स्त्री आहे का पुरुष आहे? तुम्ही काय बोलणार? स्त्री आहे. कारण मला माहिती आहे. तसंच इथे जे लिहिलं आहे ते ऑलरेडी होणार नाही आहे, तर अगोदरपासूनच झालंय. तर आम्ही हक्काने बोलणार की आम्ही गरिबीपासून मुक्त झालेलो आहोत, आम्ही धनवान आहोत, आम्ही समृद्धीने भरलेलो आहोत, आमच्याकडे सर्व चांगल्या गोष्टी येत आहे, आमची कोठारे भरलेली आहे, आम्ही ख्रिस्तामध्ये आशीर्वादित आहोत. आणि हे सगळं घोषणा करून, हॅलो ब्रदर, मी वचन बोलली ब्रदर, पण कधी भेटणार ते पैसे ब्रदर? बघा ना, अजून येत नाहीत ब्रदर. ते बघा जरा कुठे अटकलेत बघा, पाईप मध्ये कुठे दिसतात का? कुठे रांग लागली का येताना? ट्रॅफिक तर नाही जाम आहे? बरोबर आहे ना? का? कारण आम्हाला समजलंच नाही. आम्ही अनेकदा आशा 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 आशा, ठीक आहे, पण आशा मला काही मिळवून देऊ शकत नाही. माझा विश्वास आहे, जो जो मला सर्व काही आत्ता त्यांनी मला मिळवून दिलेला आहे. म्हणून जेव्हा आम्ही बोलतो वचन, तेव्हा कसं बोलायचं आहे? धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली. का झालाय म्हणून जोरात आनंदाने बोलायचंय. तोच तर तुमचा विश्वास आहे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आम्ही एका घरी गेलो होतो, आणि तो व्यक्ती, मला वाटते कदाचित त्याला चालायला जमत नव्हतं. आणि जेव्हा चालायला जमत नव्हतं, आम्ही गेलो. अच्छा, एक सिस्टर होती आपल्या इथे, काय बोलतात त्याला, क्रॉस गार्डन. आणि तिथे आम्ही गेलो, आणि ती सिस्टर पहिल्यांदा आमची भेट झाली. मला कोणीतरी नेलेलं, आणि तिला चालायला जमत नव्हतं. तर आम्ही तिला समजवलं की येशूच्या घायाने तू पूर्णपणे बरी झाली आहे. बोलते हा. मी बोललो, तू बरी होणार का नाही होणार? येशू तुला बरं करेल का नाही करणार? ती बोलते हो मला करणार. मी बोललो नाही, येशूने तुला बरं केलंय, येशूने तुला बरं केलंय. तर तिला मी विचारलं, येशूने तुला, चारदा विचारलं की येशूने तुला बरं करणार, येशू का नाही करणार? तुम्हाला काय वाटते, तुम्हाला येशू बरं करणार का नाही करणार? केलेलं आहे. केलेलं आहे का करणार आहे? केलेलं आहे. मग जेव्हा मी तिला बोललो तुला केलंय, तू विश्वास धरते का? तू केली आहे, केलेलं आहे, आता तू बरी झाली आहे? ती बोलते हा मी विश्वास धरते, मी बरी झाली आहे. मी बोले काम कर, आताच्या आता दोन्ही हात उंच कर, जोर जोरात ओरड, हालेलुया हालेलुया, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे, मी बरी झाली आहे. आणि एकदम सैनिकासारखी असं असं करायला चालू कर, मी बरी झाली आहे, 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 येशूने मला बरं केलं, हालेलुया हालेलुया. ती जोर जोरात बोलू लागली बोलू लागली बोलू लागली, आणि खाली पडली.
आणि जेव्हा पडली, मी बोललो तू पडली का? तुला तर मी स्तुती करायला सांगितली ना. बोलते मला नाही माहिती काय झालं, पण आता माझं पूर्ण दुखणं निघून गेलंय आणि मला असं वाटत पण नाही की मला काय दुखणं होतं. समजते का नाही समजते? मग आम्ही कसे घोषणा करत आहोत, आम्ही कसं वचन बोलत आहोत? विश्वास का आशा? आशा. होणार आहे, होणार आहे म्हणजे बोलत आहे, झालेलं आहे, झालेलं आहे, पण डोक्यात काय? होणार आहे. कर्ज फिटलेलं आहे, पण डोक्यात काय? होणार आहे, कधी ना कधी होणार आहे. बरोबर आहे का नाही? मग माझा नवरा आता माझ्याकडे वचन बोलून बोलून येणार का नाही येणार? येणार का नाही येणार? कधी? मग आता मी कशी असली पाहिजे? धन्यवाद येशू, माझा नवरा माझ्याकडे आलेला आहे. धन्यवाद येशू, माझा नवरा माझ्याकडे आलेला आहे. मी आणि माझा नवरा माझ्या घरामध्ये राहतो. मी रोज माझ्या नवऱ्याला जेवण बनवते, मी त्याला वाढते, त्याला भरवते, तो माझ्या बरोबर आहे. आणि तुम्ही थोड्या वेळाने बघणार, अरे खरोखरच तसं होते रे. आंटी बघ काय बोलली, मी तर करून आंटीला काय झालं माहिती नाही, मुंडी बिंडी हलवली आता. हे हे बरोबर आहे का? हे कठीण आहे. मग विश्वास इतका सोपा आहे, पण अनेक वेळेला आम्ही आशा 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 आणि त्या आशेमुळे सैतानाचे काय खातो? पटके खातात. पण ज्या दिवशी आम्हाला कळतं झालेलं आहे, झालेलं आहे, आम्ही बोलतो येशूच्या घायाने बरं झालेलं आहे, बरं झालेलं आहे, बरं झालेलं आहे, स्तुती देतो, धन्यवाद देतो. तुम्हाला ठाऊक आहे दावीद राजा काय म्हणतो? हा, वाचा स्तोत्र संहिता 103 वचन 1 वाचा. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा काय? जीवा म्हणजे काय? श्वास. जीव म्हणजे काय? हे जे माझं शरीराला जे काही माझे विचार चालवत आहे ते काय आहे? जीव. त्याच्यामध्ये येतं मन, माझ्या इच्छा, माझ्या भावना, माझ्या आकांक्षा, ते सर्व कुठे आहेत? जीवात. आणि तो सांगतो की हे माझ्या जीवा परमेश्वर पित्याचा काय कर? दावीद स्वतः बोलत आहे की मी धन्यवाद करतो का तो त्याच्या जीवाला सांगतो? हा, का जीवाला सांगतो? जेव्हा जीवाला सांगतो तेव्हा तो शरीराला सांगतो की तू आता हे शरीरा ज्याच्यामध्ये मी वास करत आहे, या शरीरा तू देवाला. म्हणून अनेकदा बघा आत्मा स्तुती करतो पण शरीर तसंच आहे. बरोबर आहे का नाही? पण तो शरीराला सांगतो की तू आता या शरीराने तू देवाचा धन्यवाद कर. आणि का कर? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो, तो तुला दया आणि करुणा यांचा मुकुट घालतो. बरोबर आहे का नाही? बरोबर ना? मग का का या शरीराला सांगायचंय की बसू नको तर धन्यवाद दे, बसू नको तर जोरात स्तुती कर, बसू नको तर हात उंच करून जोरात देवाला ओरड. का ओरड? कारण त्या देवाने या शरीराला बरं केलंय, कारण त्या देवाने
ह्या शरीराने केलेल्या दुष्कर्मांची क्षमा केली आहे. कारण या शरीराला, ह्या आत्म्याला त्या परमेश्वराने दया आणि करुणा यांचा मुकुट घातलाय. दिसत का नाही माहिती आहे? कारण आम्ही केलंच नाही. पण जी प्रत्येक कृती आम्ही करतो विश्वासाने, ती प्रत्येक कृती जे लिहिलं आहे तेच आमच्या शरीरात दिसायला काय होते? तुम्हाला माहिती आहे, जर एक व्यक्ती बोलतो माझा पाय दुखत आहे ब्रदर, दोन्ही पाय दुखतात, कसं मी स्तुती करू, कसं धन्यवाद देऊ की मी बरी झाली आहे? दोन हात आहे का नाही? आहे ना? दोन हातांनी देऊ शकत नाही. अरे चल समजा दोन्ही पाय दुखत आहे, हात दुखत आहे, काय प्रॉब्लेम आहे? मुंडी तर आहे, त्यांनी नाही देऊ शकत. घसा तर आहे ना. म्हणजे माझी प्रत्येक कृती जेव्हा मी त्या शब्दाला घेऊन करत आहे, तोच माझा काय आहे? विश्वास. पण जेव्हा मी बोलतो प्रभू तू मला बरं कर, तू मला माझ्या अपराधांची क्षमा कर, माझे सर्व रोग बरे कर, मग याचा अर्थ काय? विश्वास की आशा? हा, आशा. आणि आशा कधीच आम्हाला कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. बरोबर आहे का नाही? आता इथे कोण आहे ज्याला पाय दुखते? कोणचा पाय दुखते? इकडे या, तिथे उभे राहा. वचन काढा, पेत्राचे पहिले पत्र 2:24. नीट आहे का? बघा काय होते, फक्त बघा. पेत्राचे पहिले पत्र 2:24. ऐकलं का नाही हे वचन किती वेळा? काय झालं आता? आहे का? त्याने आता आंटी जागी, आजी जागी झाली आहे, काहीतरी आता होतंय बाबा, उठते रे, काहीतरी मोठं होणार आहे इथे. ज्याला कॅमेरा ऑन करायचा कॅमेरा ऑन करा, काय प्रॉब्लेम नाही. वाचा. त्याने स्वतः स्वतः तुमची आमची पापे तुमची आमची, कोणाची? तुमची आणि आमचं पाप, पापे स्वदेही वाहून स्वदेही वाहून खांबावर नेली, खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. येशू ख्रिस्ताला बसलेल्या माराने तुम्ही पूर्णपणे काय झालात? मग तुम्ही आता बरं होणार का नाही थोड्या वेळाने? हा, मग आता जर झाली आहे तर मला काय केलं पाहिजे? कोणी बरं केलं मला? आबा बाबा, माझा जीव स्तुती करायला, धन्यवाद द्यायला तयार नाही, पण मी ह्याला बोलायचं की तू धन्यवाद दे, तू नाच, कारण मी आत्ताच्या आता बरी झाली. मग आता दोन्ही हात उंच करा आणि जोर जोरात धन्यवाद द्या. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली. ऐका ऐका ऐका, आता तुम्ही धन्यवाद दिला ना, पण मी जर बरा झालो ना, तर मी, माझा आवाजामध्ये दम आहे. बरोबर आहे का नाही? माझ्यामध्ये काय पाहिजे? दम. माझ्या प्रभूने मला बरं केलंय. बरोबर आहे ना? भले मी जिमला जात नाही, पण पॉवर आहे आपल्याकडे. कोणाची? प्रभूची. माझ्या येशूने मला बरं केलंय, तर मी कसं धावणार? धन्यवाद येशू, तू मला बरं केलंय. धन्यवाद येशू, तू मला बरं केलंय. धन्यवाद येशू. लोकांकडे नका लक्ष देऊ, नाही तर तेच घेणार. लोक क्या बोलेंगे, लोक क्या बोलेंगे, मग परत येणार. आई गो, बोला, धावा, धन्यवाद येशू मी बरी झाली आहे. धन्यवाद येशू मी बरी झाली आहे. धावा.
हा, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाले. धावा. माझ्यावर कशाला लक्ष देते? येशूला हृदयाने धन्यवाद द्या ना. तो एलेन दादा घरात न बघतो, ह्याला काय झालं? आता 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 ऐका, आता ऐका, इथे बसा आणि चेक करा पहिल्यासारखं जे होतंय ते आहे का. बघा, चेक करा जे बसते ते. शोधा, बघा, जे होत नाही ते करा. काय झालं? बोला. पायाला सुजन आहे पण दुखणं आहे. हा, आता आता एक काम करा, इथे बसून ना तेच बोलायचं, धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी. सुजन कुठे आहे? इथे. इथे काय नाही आहे. आता मला तेच बोलायचं आणि उद्या तुम्ही स्वतः बोलणार की माझं सर्व काही, कारण ते आता या क्षणाला गेलाय नाही आहे. परत मला आता जायसाठी बोलणार का गेलाय म्हणून बोलते मी? गेलाय म्हणून बोलायचं की मी बरी झालीये, मी बरी झालीये, मी बरी झालीये, मी बरी झालीये, मी बरी झालीये. अजून कोणाचा पाय दुखते? या. ऐका, जर तुम्हाला कोणी 1 करोड रुपये हातात दिले, तुम्ही कसं राहणार? कसं राहणार? धन्यवाद, मला 1 करोड भेटले आहेत, का नाचणार? कसं राहणार? अरे बोला. हेच तर मेन आहे ना, की आम्ही लाजतो तेव्हाच कार्य घडत नाही. पण ज्या वेळेला लाज शरम सोडली, येशू बोलतो फटाफट तिकडे काम होते. कारण पवित्र आत्माला तुम्ही सरेंडर केलंय की तू जे काय करायचं तू कर आता. मग आता तुम्हाला 1 करोड रुपये हातात मी दिले, तर तुम्ही आनंदी होणार, नाचणार का नाही नाचणार? हा, नाचणार का नाही नाचणार? का नाराज होणार? नाचणार. मग येशूने जर तुम्हाला आता तुमचे पाय बरे केले, तर तुम्ही नाचणार का नाही नाचणार? कारण पाय तुमचा पूर्णपणे बरा झालाय. बरोबर आहे का नाही? मग आता येशूने बरं केल्यावर तुम्ही नाचणार का नाही? नाचणार. मग आता वचनानुसार तुम्ही बरे होणार आहेत का झालेले आहेत? नक्की. कधी? आता का होणार आहे? झालेली आहे, झालेली आहे. मग आता जोरात धन्यवाद द्या आणि नाचा. येशूने मला बरं केलं, धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे, धन्यवाद येशू, मी बरी झाली. बोला, धावा, धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे, धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. बोला, धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. पायाकडे नका लक्ष देऊ, नाचा, धन्यवाद येशू, मी बरी झाले. धावा. ए, मदत करा तिला, टाळ्या वाजवून मदत करा रे. ए, बरी झाली आहे, करा करा, धन्यवाद येशू. चेक करा, चेक करा, बघा. हा, पाय तुम्हाला कसा चावेल? त्याला कुठे तोंड आहे? चावत होता का नाही? आता कसं वाटते? आता बसा. काय होते? दुखणं आहे का? कारण तुम्ही बोलत आहे मी पूर्णपणे बरी झाला. तर देवाला घरी जाऊन पण जोरात आनंदाने, असं नाही धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झाली. झाली आहे ना? मग जोरात हात उंच करून मी बरी झालेली आहे, मी बरी झालेली आहे. आता काहीच नाही आहे. तुम्ही पाहिजे तर नाचून बघा. हा, बाजा नंतर लावू. अजून कोणाला काय आहे बघा? हात हात कोणाचा काय दुखते का? हात हात
जाऊया इकडे इकडे. तुम्हाला बस 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 थांब, त्या आंटीला येऊ दे. आपला काय, तू रात्रभर इथेच आहे, दोन आपण करू रात्रभर गाणं लावून नाचू. बरा झालाय. काय झालं? कंबर ऑपरेशन सांगितलंय, मग कधी बरे होणार तुम्ही? हा, येशू तुम्हाला बरं करेल का नाही? करणार का नाही? आता आता खरोखर तुमच्या हृदयात आहे मी बरी झाली आहे का इथे आहे? कारण जेव्हा मी बोलते ना की येशूनी मला बरं करणार, आणि लगेच मी बोलते करील, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी बोलत आहात मला बरोबर करायला, की मी बरोबर बोलली बघा ब्रदर, बरोबर आहे. पण जेव्हा मी बोलते, तोंड उघडते, लगेच बाहेर येते, तेच सत्य आहे. बरोबर. आता बरे झाले का नाही? बरी, येशू बरं करणार आहे. केलं केलं. आता जोरात दोन्ही हात उंच करा आणि जोरात आनंदाने येशूकडे बघा क्रुसावर, आणि जोर जोरात धन्यवाद द्या. धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी. जोरात. ए टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, ती बरी झाली. वाजवा, मारा, बोला 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 बोला. जसं टाळ्या वाजवत आहे, सर्व अशुद्ध आत्मे सगळे निघून गेलेत, सर्व बंधन तुटलेत, सर्व बंधन तुटलेत. जोरात, बंधन तुटलेत, तुटलेत, तुटले, तुटले, मुक्त झालेत. बोला बोला बोला, जोरात ओरडा, ओरडा. सर्व दुखणं येशूच्या नावाने निघून गेलंय. येशूच्या नावाने सगळं दुखणं निघून गेलंय, 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 गेलंय, गेलंय. बरी झाले, बरी झाले, बरी झाली आहे, बरी झाली आहे. वाजवा. अरे काय बघता, वाजवा ना, बरी झाली ना. बोला आनंदाने, आनंदाने ओरडा, आनंदाने. बरी झाली आहे. कमरेचे येशूच्या नावात सर्व मणके जागेवर आलेले आहेत, जागेवर आलेले आहेत. येशूच्या नावात सर्व मणके जागेवर आलेले आहेत, सर्व दुखणं निघून गेलेले आहे. आनंदाने, आनंदाने बोला, आनंदाने, हात वरती करून. प्रभू येशूच्या नावाने प्रत्येक दुष्ट आत्मा जो या आईला त्रास देत आहे, येशूच्या नावात या क्षणाला मी तुला बांधून टाकतो आणि या क्षणाला आज्ञा करतो. प्रभू येशूच्या नावाने या आईच्या शरीरातून मुळासकट उपट आणि या क्षणाला समुद्रात टाकला जा. धन्यवाद देतो प्रभू. मी विश्वास करतो जे काही बोललो आहे ते माझ्या शब्दाप्रमाणे घडलं आहे. प्रभू येशूच्या नावाने मी घोषणा करतो की या आईचे सर्व हाडं, मणके, सांधे सर्व या क्षणाला येशूच्या नावाने जागेवर आलेले आहेत. सर्व काही नवीन झालेलं आहे, सर्व दुखणं निघून गेलेलं आहे आणि ही आई पूर्णपणे, हिला बसलेल्या माराने पूर्णपणे बरी झालेली आहे. म्हणून तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो पिता. तुझे आभार मानतो की तुझं महान कार्य या ठिकाणी घडलेलं आहे. धन्यवाद येशू. ही आई धावत आहे म्हणून तुला धन्यवाद देतो. धन्यवाद येशू. टाळ्या वाजव. टाळ्या का बंद केला? डरताय क्या तुम लोग? घाबरतात का काय? तिचा हात पकड, बोल येशूच्या नावाने उठ, बरी झाली. काढू दे, काढू दे, बाहेर बाहेर बाहेर, आउट, कम आउट. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, चला बाहेर. मुक्त झाले, येऊ दे, आउट. चला सगळं बाहेर निघत आहे येशूच्या नावात. हा, स्तुती करा, हात उंच करून. मी बरी झाली आहे, ओरडा हालेलुया. बोला बोला बोला, तोंड उघडा. धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. तोंड उघडा, तो बरी झाली आहे.
उठा उठा उठा. बोला मी बरी झाली आहे. धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. हा हा, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा येशूच्या नावात. हा, आता बोला धन्यवाद येशू, मी मुक्त झाली आहे. मी मुक्त झाली आहे. बोला धन्यवाद येशू, मी मुक्त झाली आहे. अच्छा, धावायचं आहे, धावा. धन्यवाद येशू, मी मुक्त झाली आहे. मुक्त झाली आहे, बोलत राहा. धन्यवाद येशू, मी मुक्त झाली आहे. मजा येते ना. म्हणून मी विचार करतो जोपर्यंत मी थंड असतो बरा असतो. असं बोललं ना, डिफिकल्ट प्रीचिंग म्हणजे एकदम शांतपणे करत आहे. ठीक आहे. काय हसत आहे रे, वा. ए पावडर दे, पावडर दे. आता चेक करा किती हलकं झालंय शरीर. सगळं निघून गेलं. हाताचं दुखणं पण निघून गेलं. बघा एकदम गेले, गेले का नाही. ह्याला बोलतात विश्वास. हे काय, मी बरा झालो, चल बरा झालोय, बरा झालोय. तो सैतान असं पकडून बसेल तुम्हाला. टाळ्या तरी वाजवा येशूसाठी. हालेलुया. आंटी बघ, झोपा आता. येशू नाही ते मी झोपते. अरे येशू इथेच आहे, तुम्ही नाही आहेत, तुम्ही झोपले होते. अजून कोण आहे? या पटापट या. सगळ्यांना कशाला पाठवता, त्यांना आहे त्यांनाच पाठवा. सगळे धावायला लागतील, मॅरेथॉन होईल ते. काय होते तुम्हाला? दुखत नव्हते ना, हलके जाईल. मला समजलं, बरं वाटलं. मग आता तुम्ही पुढे जाऊन बरं होणार का नाही? येशू बरी झाली. तुमच्या कुटुंबातले सगळे लोक बरे होणार का नाही? मग आता आपण तुमच्यासाठी प्रार्थना करू की तुमच्या कुटुंबातले सगळे लोक बरे होते. ठीक आहे. मग कशाला प्रार्थना करायला सांगता? कर. म्हणून आम्हाला शब्दाला, आता तुम्ही बरे झाले ना, बरोबर आहे, तरी पण कुठेतरी तुम्हाला वाटते डोकं जळ आहे ना. हा, पाय पाय बरे झाले, गेले ते. आता तुम्ही पूर्णच्या पूर्ण बरे झालेत. आता काय करायचं? तिने काय केलं? डोळे बंद करा, मी बरी झाली. आता तुम्ही बरे झाले आहेत का होणार आहेत? झालेले आहेत ना. हात उंच करा, डोळे बंद करा, येशूकडे बघा आणि जोरात आनंदाने मी बरी झाली आहे धन्यवाद द्या येशूला. जोरात. ये थंडा नाही रे बाबा, गरम गरम. पावर पावर. आम्ही कोळी लोक आहेत. जोरात, जोरात टाळ्या वाजवा रे, टाळ्या वाजवा. बोला बोला बोला, जोरात जोरात. बोला 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 आनंदाने. आता डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. आजी आजी आजी, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. आता आता काय करायचं? हे केलं ना, एक हात वरती करा. कोणचा दुखते? दुखत होता का? दुखते? दुखे नाही ना. मग हात वरती करा. तुम्ही नाचले कधी वराडाला? नाचले का नाही नाचले? हा, बघा
आता बंद आहेत ना, आता बरे झाले आहेत ना, मग बरे झालेला माणूस असा राहतो का नाचतो? आपण दोघं नाचू, मला पण नाचायचं ते कसं हे करायचंय हा, ठीक आहे, काय नाही करायचं ते असंच असते, हे असं बिजा काय नाही त्याच्यात, सोपं आहे. काय नाही, आपल्याला वाटते बघून काहीतरी मोठं नाचत आहे, पण मला माहिती आहे ते काय असते. बरोबर आहे, रेडी? हात वरती करून नाचायचं ना. आणि काय बोलायचं, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी आनंदाने, बरोबर, पाय उचलले पाहिजे, ठीक आहे, दोघं जण. मी स्टेजवर आहे म्हणून इथे नाचतो. रेडी? चला, ते टाळ्या वाजवणारे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. जरा जरा, धन्यवाद येशू तुला बसले माराने मी बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या मारा बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बस. अरे वा, काय गाणं आलं रे आपल्याकडे. ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या बरी झाली रे, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. आता कसे झाले बघा, चेक करा हात बघा, तो पण बरा झाला गेला. प्रेज द लॉर्ड, टाळ्या वाजवा प्रभूला. पण प्रभूने आम्हाला गाणं दिलं, ही चाल लक्षात ठेवा, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. लक्षात ठेवा, हे बसताय नाचायला, ए धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. झाले का नाही झाले? आनंद आहे. मग आता परत बोलणार, येशू मला बरं कर. झाले. आणि काय करायचं? नाचायचं आता घरी जाऊन. प्रेज द लॉर्ड. अजून कोण आहे? कोण? हा, सावी ये. काय झालं तुला? इथे इथे इथे. काय आवर? या. कोण असू दे ना, तो नाचायसाठी पार्टनर. मग काय करायला लाव? तंदुरुस्त आहे. आता बघा, तुम्हाला काहीच नाही करायचं ना, फक्त आम्ही जे डोळे बंद करा आणि गाणं बोला, बरोबर आहे? फक्त असं करा, हे दोन हात आहेत ना, अरे बघा ना, मी तुम्हाला दाखवतो ते करा. हे बघा, हे जे हात आहेत ना, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, करा. येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. पाय उचला. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या मारा बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरी झाली रे. आता चेक करा बघा, धावताय रे. हाय, धावा 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 बिंदास. पाय नवीन झाले, सगळं नवीन झालं, हाड नवीन झाली. धावा धावा धावा. कसं कसं वाटते? हलकं झालं एकदम. प्रेज गॉड. मस्त गाणं आहे ना. कोणतं बोला? इकडे काय झालं तुला? काय झालं याला? ए थांबा थांबा.
काय काय झालं होतं याला? दुखत होता, काढायला. थांब थांब थांब, एक एक मिनिट एक मिनिट. तुला येशू बरं करणार आहे की तू झालाय? उद्या होणार आहे का नाही? होणार का झालायस? उद्या नाही होणार? आताच झालाय? आताच झालाय? हा, मग आता हे आताच्या आता काढ. बघ मी सांगतो, आता आताच्या आता काढ आणि दोरात हात उंच कर आणि काहीच नाही करायचं. बघ काहीच नाही करायचं. आपण त्या आंटीने कसं केलं, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने बरी झाली. कारण तू बरा झालाय का नाही? येशूने तुला बरं केलं का नाही? काढ. निकला ते पेन दे, ते पेन दे. आता कसं करायचं? आंटी कुठे गेली? कुठे गेली? अच्छा गेली. ए ए इकडे इकडे. तू मला माहिती आहे त्याच्यावर भरपूर प्रेम करते म्हणून तुला नाचायला होत नाही. इकडे अरे ये, तुला इकडे ये ना. हा काय तुम्ही तुम्ही खरोखरचे ईस्ट इंडियन आहे? ईस्ट इंडियन लोक नाचतात का नाही? नाचतात का नाही? मग मला लाज वाटते. चल, लाज वाटते तर सैतान तिकडेच बसेल, मग तो काय नाही करत. जाऊया. कुठे गेली आंटी? इकडे या आंटी, इकडे या आंटी, इकडे या आंटी, इकडे या. नाच शिकवायचा आहे. अरे आंटी आंटी तुम्ही या, तुम्ही मस्त नाचलात, एक नंबर. कोणाला पण काय असेल उमराचं पाणी ऑर्डर द्या. सावियो तू बरा होणार आहे का झालाय? झालाय. आता आंटी डान्स, आंटी आपला फक्त हाताचा. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. बोल. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. इकडे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. धन्यवाद येशू तुला बसलेला. येशूकडे लक्ष द्या आणि बोल, मी बरा झालोय. बोल. येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माझ्याकडे नको बघू, येशूकडे बघ. धन्यवाद. पाय उचल, पाय उचलून ना जोरात. तू बरा झाला ना, मग जोरात नाच आनंदाने. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. आता बघ, आता बघ, आता दोन्ही हातांनी जोर जोरात टाळ्या वाजव येशूसाठी. आता आता बघ, हा हात चेक कर, असा कर. दुखणं गेलं? गेलं का? हाय हे पाहिजे तुला? कुठे गेलं ते? नको ना. आता आता लावणार परत, कारण तू काय झाला? बरा झाला. टाळ्या वाजव रे येशूसाठी. आंटी थँक्यू. हा, परत गरज लागली तर बोलवीन. हालेलुया. अजून कोण आहे? कोण सांग? नाही, ती येशूवर प्रेम नाही करत. ती बोलते माझा पाय दुखते. आता मस्त नाचली असती. धन्यवाद येशू तुला पाय बरा झालाय म्हणून नाचते ना. पण जर तुझा बरा नाही झाला म्हणून तू बोलते आई ग उई ग. ऐक 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 ऐक, तू बस. का बस? मी तुला सांगते. कारण जर तुझा विश्वास नाही आणि तू केलं तर अजून वाढेल. बरोबर आहे? कारण तू स्वतःच्या बुद्धीने ॲग्री नाही झाली, तू कोणाच्या बुद्धीने ॲग्री झाली? बरोबर आहे का नाही? मग जोपर्यंत तुला विश्वास नाही पटत, तू बरी नाही होत. जेव्हा तुला वाटेल बरदर, बघ बघ बघ, तुझी आशा आहे. तुझी काय आहे? आशा आहे का मी बरी होणार आहे, मी बरी होणार आहे. आणि गॅरंटी आहे, तू किती प्रार्थना कर, तू कधीच बरी होऊ शकणार. पण ज्या क्षणाला तुला वाटेल की ब्रदर मी बरी झाली आहे, इथे येऊन सांग, मी गाणं लावीन, तू नाच, तू बरी झालेली असणार. बरोबर आहे का नाही? बरी झाली आहे का होणार आहे?
येशू तुला बरं करणार आहे का होणार आहे? तू बस, आपण उद्या तुझं काम करू. कारण तुझं माइंड तुझ्याशी ॲग्री नाही आहे. जर मी तुला बोलतो तर ते तुझ्यानी होणार नाही, कारण का तुझं माइंड स्वतःचं जोपर्यंत ॲग्री नाही होत त्या वचनाबरोबर तोपर्यंत ते सामर्थ्य वाहू शकत. परंतु जोपर्यंत माझा विश्वास आशेमध्ये आहे का मला पवित्र आत्मा भेटणार आहे, मी जेव्हा जोरजोरात बोलीन तेव्हा मी बरी होणार आहे, जेव्हा मी जोरजोरात ओरडीन तेव्हा, तर कधीच तू होऊ शकत नाही. कळालं का नाही? मग आता मला ॲग्री व्हायचंय की धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे, बरी झाली आहे, बरी झाली आहे. जसं मी ॲग्री झाली, मी बरी झाली आहे. बोल ब्रदर, मी बरी झाली, गाणं लावा, मी नाचते. तू नाचणार आणि त्या क्षणाला तू बघणार, अरे खरोखर तसंच झालंय. समजते? मग आता आशा का विश्वास? हा, आशा का विश्वास? हे रेकॉर्ड करू गाणं आणि बोलू, धन्यवाद येशू तुला बसलेल्या माराने मी बरा झालो रे. हालेलुया. तर येशूसाठी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोण 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 येते शेवटची प्रार्थना करायला? डिंकल ये. नाचायला नाही बोलवलं तुला. आजी बघ काय नाचली, ती लाजली का? तिला मी फक्त पाय हलवायला बोलव, तिथं हात एक हलवायला बोलव, तिथं सगळंच हलवायला लागली. अच्छा, साक्ष द्यायची ते दे दे. काय 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 झालं तुझ्या जीवनात? जे झालं ते सांग. सांग, चुकलं तर मी मदत करीन. बोल, काय झालं? स्टार्टिंग पासून बोल. काय काय झालं? असंच बोला, जे बोलले हा, असंच असंच नॉर्मल. असं काहीच नको बोलू की सर्व प्रिय कर आलेले आहात, असं काहीच नाही. नॉर्मल जसं मला जसं सांगत होती तसंच बोल. माझी साक्ष अशी आहे की मी इकडे राहत नाही, मी हॉस्टेलला राहते आणि तिकडे मला इन्फेक्शन झालेलं आणि माझी बॉडी खूप इचिंग करायची आणि मला आंबा आलेला, तर मला चालायला होत नव्हतं. तर असे 2-3 दिवस झालेले आणि मी घरी यायची होती. तेवढ्यात मी मम्मीला फोन केलेला सिस्टराच्या फोनाकडून. तर सिस्टर पाठवत नव्हती, तर मम्मीने माझ्यावर अधिकार घेतला की आंबा फुटलेला आहे म्हणून. तेवढ्यातच आंबा फुटला आणि त्याच क्षणी आंबा फुटला आणि आम्ही टी व्ही बघत होतो, तेवढ्यातच फोन केलेला मम्मीने. तर मी परत टी व्ही बघायला गेले आणि मग आंबा फुटला म्हणून परत मी चालू लागलो. कारण मी 2-3 दिवस झाले चालतच नव्हती, रडायची, कारण का दुखायचा आंबा ना, चालायला भेटत नव्हतं. तर जेव्हा मम्मीने अधिकार घेतला तेवढ्यात माझा आंबा फुटला आणि माझी बॉडी इचिंग करायची. तर मी बोलायची, माझे शरीर हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आहे आणि सैतानाला, पापाला, आजाराला माझ्यावर अधिकार नाही. असे बोलत 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 माझी इचिंग पण कमी झालेली. म्हणून मी येशूला धन्यवाद देते. शेवटची प्रार्थना. आता तू बरी झाली त्याबद्दल देवाला धन्यवाद दे. जे काही तू ऐकली की प्रभू आता मी आशेत नाही तर विश्वासात जगीन, जे तू माझ्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद दे. सोपं आहे. धन्यवाद प्रभू येशू, मी पूर्णपणे बरी झाले आहे त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू, मी आशेत प्रार्थना करत नाही, तर मी विश्वासाने प्रार्थना करते त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन.